मी प्रल्हाद सोनार सर, कला शिक्षक, चित्रकार तथा मुख्याध्यापक, देशभक्त रत्नापण्णा कुंभार माध्यमिक विद्यालय रोहिणी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. शिवबा दुर्ग संवर्धन परिवार आणि शिवबा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या किल्ले बनवा या भव्य स्पर्धेचं मी गेल्या मागील 3 वर्षांपासून परीक्षण करतो आहे. अतिशय सुंदर नियोजन, अतिशय सुंदर काम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यामध्ये या परिवाराने मोलाची कामगिरी केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना विकसित करण्याबरोबर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांबद्दल, त्यांच्या जीवन कार्याबद्दल, त्यांच्या गड किल्ल्याबद्दल, त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, विद्यार्थ्यांनी ती जाणून घ्यावी आणि आपल्या जीवनामध्ये अंमलात कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करावे, यासाठी ही स्पर्धा अतिशय सुंदर स्पर्धा यांनी घेतलेली आहे. मी पाहतो प्रत्येकाने केलेली कलाकृती ही सुंदर आहे, कलर काम सुंदर आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 24 आणि एक जादा विद्यार्थी असे एकूण 25 स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे. प्रत्येकाने केलेलं काम, कलाकृती ही अतिशय सुंदर आहे. काहींनी मातीपासून केलं आहे, काहींनी गोंडपाट वापरलेला आहे, काहींनी कागदाचा लगदा वापरलेला आहे. अतिशय छान काम केलेलं आहे. या सर्वांचं मी अभिनंदन करतो. या परिवारातील एक सक्रिय सदस्य, आमचे सन्मित्र, चित्रकार, कला शिक्षक आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी कवडे सर यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी केलेलं अतिशय सुंदर नियोजन ही स्पर्धा यशस्वी करण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्यामुळे ही स्पर्धा अतिशय यशस्वी झालेली आहे. मी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. अंधार जुलमी होता पसरला. नमस्कार, माझे नाव शिवम कोली पठारे, शाळेचे नाव श्री मुलिका देवी विद्यालय मंदिर निघत, इयत्ता 9वी. मी यावर्षी कोंढाणा किल्ला, त्याचे दुसरे नाव सिंहगड हा किल्ला बनवलेला आहे. प्रथम कोंढाणा किल्ल्याची माहिती सांगायची झाली तर पुरंदरच्या तळाचे 23 किल्ले शिवाजी महाराजांनी मुघलांना द्यावे लागले. उदयबन हा हिंदू असूनही त्याने मुघल धर्म स्वीकारल्यामुळे त्याला मुघलांनी बक्षीस म्हणून हा कोंढाणा किल्ला दिला. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी जे मुघलांना 23 किल्ले दिले होते ते घेण्यास सुरुवात केली. 4 फेब्रुवारी 1670 साली सुभेदार तानाजी मालुसरे यांनी हा गड जिंकला. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव. मी आर्य शहाजी पठारे, इयत्ता 5वी. मी आज किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. येथे गुहा आहे. येथे झाडी आहे. येथे शामियाना आहे. येथे 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, म्हणून या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भवानी तलवारीनं दुश्मनास लढला, आवळ्यांच्या संगतीनं भगवा फडकला. जय शिवराय घोष गगनी यो भिडला. भंडारा उधळा, गुलाल उधळा, रयतेचा राजा जिंकून. जय शिवराय. नमस्कार, मी निशांत खंडून यांनी तुम्हाला प्रतापगडाबद्दल 2-4 शब्द सांगणार आहे. प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. अफजल खानाचा हा आपणास माहिती आहे. त्याची साक्षी देणारा हा प्रतापगड किल्ला आहे. प्रतापगडाचे बांधकामे वरपत पिंगळे यांनी 1652 मध्ये प्रतापगडाच्या समुद्र सपाटीपासून 3556 फूट उंच आहे. माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबा.
माझं नाव श्रेया सकलागे आहे. मी इयत्ता 9वीत शिकते. माझे वय 14 वर्ष आहे. माझ्या शाळेचे नाव श्री मुलिका देवी विद्या मंदिर निगोजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बनवले, त्यापैकी हा एक जलदुर्ग आहे. किल्ल्याचे नाव पद्मदुर्ग आहे. पद्मदुर्गाला कासा किल्ला असेही नाव आहे. कासा किल्ल्याचे 2 भाग आहेत. एक मुख्य किल्ला, त्यासमोर भवानी अवतान हाय ग. नमस्कार, माझे नाव शिवम शामराव काळे. इयत्ता 8वी. मी दिवाळी निमित्त पद्मदुर्ग हा किल्ला केलेला आहे. पद्मदुर्गाला दुसरे नाव म्हणजे कासा. हा किल्ला संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी बांधला होता. हा किल्ला मी जेव्हा हा किल्ला बनवत होतो तेव्हा मला इथे 3 छोटेसे तलाव बनवले. इथे चोरून नजर ठेवण्याची जागा आहे. इथे भुयार मार्ग आहे. इथे छोटीशी वेस बनवली आहे. इथे आखाडा आहे. हा किल्ला अरबी समुद्रामध्ये आहे. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी हा किल्ला बांधला होता. खायास भाकरी नाही आया बहिणींच्या आबरूची नंतर येशीवरी हातला सापडा तुला तू पावली नवसाला. जय शिवराय. माझे नाव साई राजू लंके. इयत्ता 10वी. मुलिका विद्यालय निगोज. किल्ले हे स्वराज्याची आत्मा. प्रतापगड हा एक ऐतिहासिक किल्ला. या किल्ल्याची प्रकृती मी साकारली आहे. महाराजांनी सातारा जिल्ह्यात डोंबी डोंगरावर हा किल्ला बांधला. मी या सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला 25 नोव्हेंबर 1664 रोजी बांधणी सुरू केली. मी हा किल्ला शेण, माती, दगड, विटा, चुना, कोळसा यापासून बनवला. समशान झाली भती धरली पिकवी सोन तुझ्या नावानं रावला मधला देव आम्ही वरुड जंजिरा या किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारलेली आहे. ही कलाल बांगडी तोफ आहे. हिचे वजन 22 टन इतके आहे. ही चावडी तोफ आहे. हिचे वजन 22 टन इतके आहे. ही चावडी तोफ आहे. हिचे वजन 16 टन इतके आहे. ही गायमुख तोफ आहे. हिचे वजन समुद्र चारी बाजूनी समुद्राने वेढलेला किल्ला बाजूनी या समुद्रामध्ये चारी बाजूनी समुद्राने वेढलेला किल्ला असून या किल्ल्यामध्ये खानाचा महाल शाही तलाव आहे. हा सुरून खानाचा महाल आहे. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. विजयश्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या खवळे तिळभर नढळे कडकर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता पाशपटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावर. लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई. कोणत्याही जाती धर्माचा द्वेष न करता ज्यांनी स्वराज्य निर्माण केले अशी छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. इसवी सन 1656 मध्ये प्रतापगड या किल्ल्याची स्थापना झाली. प्रतापगड किल्ल्याजवळील कोंढाणा किल्ल्यावरून या किल्ल्याचे स्वागत केले गेले. अफजल खानाच्या वधाच्या कारणामुळे हा किल्ला एक ऐतिहासिक किल्ला म्हणून गडांचा राजा आणि राजांचा गडाचा बहुमान मिळवलेला राजगड हा शिवकालीन इतिहासातील महत्त्वाचा डोंगरी किल्ला होता. बहुधा सन 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले होते. त्याचे नाव राजगड ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी बनण्याचा बहुमान याला मिळाला. शिवरायांचा अतिशय प्रिय असलेला हा किल्ला असून त्यांनी इथे अनेक वर्ष वास्तव्य केले. या किल्ल्याच्या नैसर्गिक रचनेमुळे तो काबीज करणे अतिशय अवघड होते.
छत्रपतींच्या पत्नी राणी सईबाई यांचे निधन या गडावर झाले. याचबरोबर राजाराम महाराजांचा जन्म देखील याच राजगडावर झाला. पण आता किल्ल्याची माहिती जाणून घेऊया. तो पाली दरवाजा आहे. इथून आतमध्ये गेले तर इकडून तिकडं पद्मावती माचीकडे जातो. तर हा गुंजवणी दरवाजा आहे. इकडून शिवाया माचीकडे जाण्याची वाट आहे व बाले किल्ल्याकडे जाण्याची वाट आहे. पोटी येऊन पान हलेना हाताने कलंकासला धून काढणे शिवरायांच्या राष्ट्राने रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा